नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आता आ आत्ता जे आपल्याला विषय आहे, तो या देशामध्ये प्रत्यक्ष पंतप्रधान करत असलेल्या एका महाघोटाळ्याबद्दल, एका अत्यंत बेकायदेशीर, एका अत्यंत अनैतिक अशा प्रकाराबद्दल बोलायचं आहे. आणि खरं तर याच्याबद्दल कारवाई व्हायला पाहिजे, या सगळ्यांना अटकसुद्धा व्हायला पाहिजे. पंतप्रधानांसकट इतकं भयंकर हा प्रकरण आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, कोविडच्या काळामध्ये या नॉन बायोलॉजिकल माणसाने एक पीएम केअर्स फंड या नावाचं एक ट्रस्ट सुरू केला आणि आता पीएम केअर्स फंडची वेबसाईट पण आहे. मुद्दाम सांगतो, पीएम केअर्सच्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे pmcares.gov.in, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हां, पीएम केअर्स फंड pmcares.gov.in अशी त्यांची वेबसाईट आहे. आणि हा एक अत्यंत अपारदर्शक असा सरकारी वेबसाईटचं नॉमेनक्लेचर वापरणारा प्रायव्हेट फंड आहे, असं त्याच वेबसाईटवरच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांनी दिलेलं आहे की इट इज ऑपरेटेड बाय नरेंद्र मोदी अँड हिज कॅबिनेट कलिग्स. आता राजू परुळेकरांनी ॲक्च्युली याबद्दलची एक ट्विट केली होती आणि म्हणून मला वाटलं की हे लोकांना, जास्त लोकांपर्यंत न्यायलाच हवं. कारण या देशाचा पंतप्रधान एक अत्यंत भ्रष्ट, अत्यंत अनैतिक, अत्यंत बेकायदेशीर गोष्ट करतोय, हे या देशातल्या लोकांना कळायलाच पाहिजे. या ट्रस्टमध्ये, पीएम केअर्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, होम मिनिस्टर अमित शहा, त्याच्यानंतर डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग, ज्यांना मी सेल्फ डिफेन्स मिनिस्टर म्हणतो, संरक्षण मंत्री नाही, स्वसंरक्षण मंत्री, आणि अर्थमंत्री ती निर्मला टॅक्सरामन. तर असे सगळेजण, हे 4 जण त्याच्यामध्ये ट्रस्टी आहेत आणि देअर फंक्शनिंग इज ॲब्सोल्युटली प्रायव्हेट. या ट्रस्टमधलं त्यांचं रोल हा पूर्णपणे प्रायव्हेट रोल आहे, असं त्याच्यामध्ये म्हटलंय. आता या 4ही महाभागांना सरकारी तिजोरीमधूनच पगार मिळतो दर महिन्याचा. तो सरकारी तिजोरीतून मिळणारा पगार हा आपल्या कट केलेल्या करांमधून मिळतो. इन्कम टॅक्स पासून जीएसटी पर्यंत सर्व प्रकारचे जे आपण कर देतो, त्यातून सरकारला जे उत्पन्न मिळतं, त्यातून या 4 महाभागांचा पगार दिला जातो. आणि हे पब्लिक सर्व्हंट आहेत. आपण पब्लिक आहोत, हे आपले जर सर्व्हंट आहेत, तर पब्लिक सर्व्हंट हा 24/7 ड्युटीवर आहे. मग 24/7 24 तास जर याची ड्युटी आहे, तर हा कुठल्या प्रायव्हेट, ॲब्सोल्युटली प्रायव्हेट रोलमध्ये या पीएम केअर फंडची हे कामं करतात? आणि हे जर प्रायव्हेट फंड आहे, तर गव्हर्नमेंटची वेबसाईट नॉमेनक्लेचर हे कसं काय वापरतात याच्यात? अजूनही पुढे गोष्टी आहेत. याच्या पुढे याच वेबसाईटवरती असलेल्या माहितीप्रमाणे या पीएम केअर फंडला 2 वर्षामध्ये 13,604 कोटी रुपये 13,604 कोटी रुपये इतकी देणग्या मिळाल्या. त्या भारतातून देणग्या मिळाल्या, परदेशातूनही देणग्या मिळाल्या, ज्यात काही चायनीज कंपन्या पण आहेत परदेशी देणग्या देणाऱ्यांमध्ये. आणि बहुसंख्य, म्हणजे भारतातला बहुतांश रक्कम ही सरकारी कंपन्या आणि सरकारी नोकरांच्या पगारातून वळती करून घेतलेली आहे, जबरदस्ती. या कोविडच्या काळाच्या दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा थेट तिकडे वळवला होता पीएम केअर्स फंडमध्ये. तर हे त्यातले भाग आहे. आता या पीएम केअर्स फंडमधून आत्तापर्यंत त्या वेबसाईटप्रमाणे 8,132 कोटी रुपये एकूण खर्च झाले. 8,132 कोटी रुपये. तो संपूर्ण खर्च हा औषधं विकत घेणं, नंतर कोविड-19 शी संबंधित असलेली इक्विपमेंट, म्हणजे ते काय होतं त्यावेळेला ऑक्सिजनचं हे देणारं, तर त्या गोष्टी पुरवठा करणं वगैरे, याच्यासाठी म्हणून हा खर्च झाला. आणि आता जो बॅलन्स आहे त्या अकाउंटला, तो आहे 6,283 कोटी रुपये. एवढा मोठा बॅलन्स आज आहे आणि 8,000 कोटी रुपये खर्च झाले, असं त्या वेबसाईटचं म्हणणं आहे. यातली सगळ्यात गंमत अशी की 2023-24 चे फायनान्शियल्स, आर्थिक ताळेबंद त्याचा, हे अजूनपर्यंत डिक्लेअरच केलेलं नाही. म्हणजे 2023-24 चे फायनान्शियल्स
हे मार्च 2024ला डिक्लेअर करायला पाहिजे होते. 10 महिने उलटून गेले. 10 महिने उलटून गेले. नरेंद्र मोदी स्वतः चेअरमन असलेल्या आणि इतर अमित शहा, तडीपार, नंतर तो स्वसंरक्षण मंत्री आणि ती निर्मला टॅक्स-रामन हे ज्याचे ट्रस्टी आहेत, अशा ट्रस्टचा आर्थिक ताळेबंद 2023-24चा 10 महिने उलटून गेले तरीही सादर केलेला नाही. तुम्ही करून पहा. एखादं इन्कम टॅक्स रिटर्न नाही भरायचं असं करून बघा 8-10 महिने. मग बघा कसा होतो, काय त्याचा परिणाम. पण हे झालेलं आहे. त्याच्या पुढची गंमत, या वेबसाईटवरती हा जो सगळा आर्थिक ताळेबंद दिलाय, यातले म्हणजे 95% पेक्षा जास्त खर्च हा राऊंड फिगर्स मध्ये आहे. म्हणजे हे इतकं धक्कादायक आहे की बरोबर 11,80,000 रुपये किंवा 5,70,000 रुपये असे कसे खर्च झाले. ऑड अमाऊंट मध्ये का नाही आलं पुढे. राऊंड फिगर मध्ये कसा अख्खा खर्च झाला. हे अतिशय याच्यातलं संशयास्पद आहे. आणि आता हे जे रिझल्ट्स आहेत, हे जे आर्थिक ताळेबंद आहे, हा 22-23 सालचा आहे आणि याच्यावरती तारीख लिहिलेली आहे 29 मार्च 24. म्हणजे तो सुद्धा 1 वर्षानंतर त्याच्यावरती केलेल्या स्वाक्षऱ्या आहेत. ह्या स्वाक्षऱ्या कोणी केलेल्या आहेत. ते चार्टर्ड अकाउंट तर आहेच आहे, पण डेप्युटी सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी, शासनाचे यांच्या त्याच्यावर सह्या आहेत. या वेबसाईटवरती त्यांनी असं सुस्पष्ट शब्दात लिहिलंय या वेबसाईटवरती की द प्राईम मिनिस्टर्स ऑफिस, PMO, which is manned by the officials of government's payroll, सरकारी पगारावरती काम करणारे पंतप्रधानांच्या कार्यालयातले अधिकारी हे या PM केअर्स फंडला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि सेक्रेटरियल सपोर्ट हा या ट्रस्टच्या मॅनेजमेंटसाठी देतात. म्हणजे हे जे काम करणारे खालचे SD सह्या नाहीच आहेत. प्रत्यक्षात शाईनी केलेली सही ही नाहीच आहे एकाही माणसाची. ना चार्टर्ड अकाउंटंटची आहे, ना त्या फर्मची आहे, ना त्या उरलेल्या 2 अधिकाऱ्यांची. कोणाचीच त्याच्यावर सही नाही. 4 अधिकाऱ्यांची. SD एवढं फक्त लिहून टाकलेलं आहे. आणि त्यांची नावं आहेत. त्यात डेसिग्नेशन दिलेलं आहे डेप्युटी सेक्रेटरी. जे शासकीय सेक्रेटरी, शासनाचा IAS ऑफिसर हा PM केअर्स फंडच्या ताळेबंदावर सही करतो, जो सरकारी पगार घेतो, आणि तरीही हा नॉन बायोलॉजिकल असं म्हणतो की हा प्रायव्हेट ट्रस्ट आहे. म्हणजे हे किती भयंकर आहे. याच्या पुढे जाऊन हा PM केअर्स ट्रस्ट या देशाचं ज्याला आपण राष्ट्रीय बोधचिन्ह किंवा एम्ब्लेम म्हणतो, तो अशोक स्तंभ वापरतो. जाऊन बघा PM केअर्सच्या वेबसाईटवरती. अशोक स्तंभाचा वापर शासकीय यंत्रणेशिवाय कोणालाही करता येत नाही. यांची हिंमत कशी होते या खाजगी ट्रस्टची. म्हणजे खाजगी ट्रस्ट सरकारी वेबसाईटचा नॉमेनक्लेचर वापरतो. खाजगी ट्रस्ट पंतप्रधानाच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतो आणि खाजगी ट्रस्ट अशोक स्तंभ राष्ट्रीय बोधचिन्ह वापरतो. या एका क्रिमिनल ऑफेन्ससाठी हे सर्व तुरुंगात जायला हवेत. आणि वर्षभर ताळेबंद उशिरा सादर केला जातो. कोणाकोणाकडून याचे पैसे आले हे डिक्लेअर केलं जात नाही. कुठं गेली ईडी. ईडी काय सापशिडी खेळते का. कुठं गेली ईडी. का ईडीला याची चौकशी करावीशी वाटत नाही. एकाची पण याच्यावर सही नाही. त्या ट्रस्ट डीड जे आहे, म्हणजे मुद्दाम दाखवतो, हे पूर्ण इंग्लिशमध्ये असलेलं ट्रस्ट डीड आहे. आणि या ट्रस्ट डीडच्या प्रत्येक पानावरती या नॉन बायोलॉजिकल माणसांनी देवनागरीमध्ये सह्या केलेल्या आहेत. याला हे इंग्लिश वाचता तरी आलं की नाही हे माहित नाही. याची अजिबात शाश्वती नाही. देवनागरीमध्ये सह्या मारलेल्या आहेत नरेंद्र मोदींनी याच्यावर. आणि याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की PM, प्राईम मिनिस्टर अँड हिज ट्रस्टी कलिग्स will not be responsible and accountable to any loss or diminution of the investments in the trust fund. म्हणजे या ट्रस्ट मधल्या फंडचं, पैशांचं
जर नुकसान झालं तर त्याची कोणतीही जबाबदारी या ट्रस्टीज पैकी कोणाची नसेल. म्हणजे त्यावेळेला बळी कोण देणार? ते पंतप्रधान कार्यालयामधल्या कर्मचाऱ्यांना फासावर लावणार नाहीत, म्हणजे कारण त्यांच्याच मदतीने हे सगळा लपंडावायचा खेळ केला जातोय. त्यामुळे त्यांची काय हिंमत होणार आहे हे लावायची. इतका मोठा 13,000 कोटी रुपये आलेला, 8,000 कोटी रुपये खर्च झालेला आणि 6,000 कोटी रुपये आज बॅलन्स असलेला या खाजगी ट्रस्ट हे सगळं बेकायदेशीर कृत्य कसं काय करतोय? आणि याच्याबद्दल या देशामधलं एकही प्रसारमाध्यम एकदाही या 4 दिवट्यांपैकी एकालाही प्रश्न विचारत नाही. त्यातला एक तर काय प्रश्न घेतो आपण पाहिलेलं आहे. आंबे कसे खाता, कापून खाता का पिळून खाता, असले प्रश्न तो घेतो, नॉन बायोलॉजिकल. आणि हे बाकीचे जे आहेत ते याच्याबद्दल थोबाड उचकटायला तयार नाहीत. आता याच्यामध्ये मग माध्यमांची जबाबदारी नाहीये प्रश्न विचारायची का? याच्यातूनच माध्यमांची पण तोंड बंद केली जातात. हा माध्यमांच्याही विश्वासार्हतेवरचा प्रश्न आहे. या माध्यमांना शर्मिंदा करण्याची गरज आलेली आहे. यांना बाहेर फिरताना लाज वाटली पाहिजे, इतकं या देशातल्या जनतेने यांना सतत टोचत राहिलं पाहिजे. शाब्दिक मी असं नाही म्हणत की सोया घेऊन जा आणि टोचा त्यांना, पण सतत या अनास्थेबद्दल, या लाचारीबद्दल यांना सतत टोचत राहण्याची गरज आहे. इतकं भयंकर गोष्ट देशाचा पंतप्रधान करतो, अत्यंत बेकायदेशीर, अत्यंत गैरसंविधानिक. आणि हे याचाच एक पार्ट त्या इलेक्ट्रोल बॉन्डच्या मार्फत करून झाला. पण याच्यामध्ये ते सर्व कुठलीही माहिती नाकारतात. आरटीआय मध्ये विचारली तर की हा खाजगी फंड आहे. असा कसा खाजगी फंड असू शकतो जो सरकारी एम्ब्लेम वापरतो, अशोक स्तंभाचं, जो सरकारी वेबसाईटचा वापरतो, जो पंतप्रधानाच्या कार्यालयाचा स्टाफ वापरून घेतो, आणि तरीही तो खाजगी? हे गंभीर होण्याची गरज आहे. महाराष्ट्रामधल्या 10 वर्षामध्ये 66,000 शाळा बंद केल्या जातात पैसे नाहीत म्हणून. आणि असे 13,000 कोटी रुपये हे कुठून येतात, कुठे जातात, हे कोण मॅनेज करतं, याचा थांगपत्ता या लोकांना लागू दिला जात नाही जनतेला देशातल्या. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतंय तेही सांगा, पण ही गोष्ट लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. जास्तीत जास्त जणांनी या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त जणांनी या व्हिडिओची लिंक इतरांना शेअर करा आणि सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.